To openers on the ground, Vijay Gaikwad and Pradeep. Is going to be Dinu, the trump card bowler. Dinu open the bowling attack. What a player he is. Left arm round wicket. First ball up to the batsman, driven nicely, past the cover, racing all the way to the extra cover fence for 4. From the nation, put away very nicely through the covers for 4. All the best for next match from focusman Ajmal Nasikar, and congratulations to MP Cup. This time another lovely looking drive, but straight to fielder at extra cover. First bounce, he played on the up. 1 to score now, 5 to no wicket. Equira Pimple Net. Winning a toss, and exactly they decided to bat because right decision, because sun slowly down, and for Power Shelar they are chasing in front of floodlight. मोहिल भोईर यांनी पॉवर शेलारला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. Dinu, left arm round wicket. Bosto Pradeep snatched away over the infield. Couple of bounces crossed the longer boundary for 4. The informed batsman of Nawab Sport, Zarar Mullah, made 72 runs, and this is the 29th half century in this season in city cricket, and third in Kaifi Azmi, and one in Khasdar Cup made by Amol Patil, 62 runs. अति सुंदर फटका खेळलेला होता. अगदी मिड ऑफच्या वरून हा फटका खेळला होता. अचूक टायमिंग, फुटवर्क, चौकाने खाता उघडतोय प्रदीप. This time put away, appeal for LBW, yes, he's gone. Delivery on the leg stump, impact in front of leg stump, and finally batsman on his way. Pradeep is out for 4. He played 2 balls, and New Equira Pimple Nair 9 for the loss of 1 wicket. New batsman joined 9. आज न्यू इक्विरा पिंपळनेर संघ थोडासा एक संघ खेळताना दिसतोय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप कारण नयन आलेला आहे. त्यानंतर मला वाटतं याच्यानंतर येणारा फलंदाज सचिन गायकवाड. बिल्कुल, उनके बारे में तो एक ही कि जो सचिन गायकवाड है ना इनके सामने हवा काम करती है न दवा. Next claim the very important wicket. Man out Pradeep for just 4 is 9 for the loss of 1 wicket. Once more welcome Nihal Qazi. Pioneer team reported here. Welcome Captain Ashir and Pioneer team. Dinesh took his time, turn from Mundo Ryan. Facing him batsman Nain. कित्येक ठिकाणी व्हॉइस चांगला जात नाही, खास करून सेलार परिसरात आवाज चांगला जात नाही. सेलार परिसरातील संघ त्याने खेळतोय. जॉइंटर्स आणि प्रोप्रायटर्सला विनंती आहे की आपण डेन चॅनल की आपण जातीने लक्ष घालून आवाज चांगला पोहोचण्याची व्यवस्था करायची आहे. Up to the wicket now. Ball this time use the short back leaf. Copybook style push to mid off, and with the stroke batsman through for 1. 9 off the mark, and New Equira Pimple Nair 10 for the loss of 1 wicket. Next match in City Pool, I think.
This time put away in the air. Fielder is there. Finally taken. Harikesh is there. For 10 for the loss of 2 wickets. Ekvira Pimple Nair. सलामी जोडी तंबूत परतलेली आहे. आता मात्र सचिन जातोय आणि खेळाडू कक्ष जे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसायचे आणि आपला एक कोच बसेल आणि खास करून ज्या खुर्च्या आपल्यासाठी अरेंज केल्या त्या ठिकाणी खेळाडूंनी बसायचं आहे आणि कोच त्या ठिकाणी थांबायचं आहे. ये देखिए बहुत खूबसूरत नज़ारा आपके टीवी मॉनिटर पर आप देख सकते हैं सूरज डूबने का. मित्रांनो हे दृश्य जे आहे ते केवळ माथेरानचं किंवा महाबळेश्वरचं नाहीये तर बंद्रा मारुती कले क्रीडा नगरी आहे इथील हे दृश्य आहे. सनसेट. नए बैट्समैन सचिन गायकवाड़. हवाएं भी चल रही है और देखना है कि कौन सी हवा या दवा गेंदबाजी की उन्हें रोकती है. एक ओवर 10 रन बहुत अच्छा ओवर किया था जहां पर 2 सफलताएं अर्पित की थी दिनेश ने. गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया आकाश को. बहुत ही नामची गेंदबाज हैं. सामना करेंगे बैट्समैन 9. 2 बड़ी टीमें बाहर जा चुकी है खासदार कप में. नंबर 1 एकवीरा मानकोली, नंबर 2 शेलो मातावल. पायनियर संघाचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. डिसिप्लिन क्रिकेट क्लब म्हणजे जी ख्याती आहे नेहमीच म्हटलं तर ईस्ट व वेस्ट पायनियर इज द बेस्ट. हमारा टेलीकास्ट हर जगह बंद हो चुका है. यूट्यूब पे भी, भादौड़ में भी टेलीकास्ट नहीं जा रहा है. यूट्यूब पे भी टेलीकास्ट बंद हो चुका है. गेंदबाजी के लिए आकाश. बहुत अच्छी गेंद पिछले पांव पे गए थे लेकिन ज्यादा टर्न हुई, वाइड दिया. पडल्यानंतर चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे आणि पंच शिवराम मोहिते यांचा इशारा वाईट बॉल. आकाश एक ट्रम्प कार्ड आहे. प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे पॉवर सेलर संघाचा. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आकाश. अमित सालवी हमसे जुड़ते हुए अंपायर इस मर्तबा गेंद को आसमान में खेला है. कहा था ना कि हवा नहीं काम करती और दवा भी नहीं. 6 रन. काली बघा हल्दी ना माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली. अपनी टीम से खेलते हैं वही रंग, महिंद्रा से खेलते हैं वही रंग, ओपन में खेलते हैं वही रंग. क्योंकि ओपन क्रिकेट के सामने उन्होंने सिक्सर का हैट्रिक लगाया था बाली ट्रॉफी में. गजब के खिलाड़ी हैं. इसीलिए तो कहता हूं कि इनके सामने ना हवा काम करती है ना दवा काम करती है. व्हाट अ प्लेयर इज. स्कोर उछलता हुआ 17 पे पहुंचा है. खराब गेंद नहीं थी जिस पर के शॉट खेला था सचिन गायकवाड़ ने. अगला मुकाबला मयूरेश इंटरप्राइजेस और युतिका सिटी क्रिकेट से आप देखने जा रहे हैं. इस मरतबा गेंद को आने दिया था, बैकफुट पे चले गए थे, धीरे से पंच किया था गेंद को कवच में. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पे. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दूसरे ओवर का खेल चल रहा है. इस बीच गेंद, बढ़िया गेंद आगे रखा था, टर्न मिला था, बीट हुए बैट्समैन.
आकाश टेम्पल एंड से गेंदबाजी कर रहे हैं। सूरज डूब चुका है, फ्लड लाइट ऑन होने की तैयारी में। नैन को तेज किया था, ज्यादा पिछले पांव पे जा रहे हैं वहां पर नैन। सचिन गायकवाड उनको कुछ समझाने जा रहे हैं। आकाश, शाबाश शाबाश की आवाजें आती हुई विकेट कीपर की। अच्छी गेंद और आउट कॉट बिहाइंड। बल्ले का बाहरी एज लगा था, आउट हो गए नैन। तीसरा झटका लगता हुआ न्यू एकवीरा पिंपल नहर को 18 रनों के योग पर। चांगली फलंदाजी म्हणता येणार नाही। नेहमी 4 चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक धावची बढती दिली होती पिंच हिटर म्हणून। त्याप्रमाणे मध्ये फलंदाजी बघायला मिळालेली नाही याची। वन डाऊनला जी बढती दिली होती, एक मोठे फटके खेळण्याची संधी दिली होती कर्णधाराने, त्याचा मात्र फायदा उचललेला नाही। मात्र अमर येतोय फलंदाजी करण्यासाठी। आकाश बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बैंग ऑन टारगेट। बहुत अच्छी गेंद, बीट किया और 2 ओवर की समाप्ति 18 रन 3 विकेटों के नुकसान पर 7 पे खेल रहे हैं सचिन गायकवाड। अगली 2 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं सुभाष धुमाल से। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर। आपण सामना पाहतोय न्यू एकवीरा पिंपलनेर विरुद्ध पॉवर शेलार या 2 संघादरम्यान 2 षटकांची समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय न्यू एकवीरा पिंपलनेर संघाची 3/18। याआधीच 2 बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळाले होते। या वर्षीचा नंबर 1 संघ एकवीरा मानकुली आणि नंबर 2 संघ शेलुमाता ओव्हल या दोन्ही संघांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे। द बेस्ट न्यू प्लॅटफॉर्म फॉर क्रिकेट 3-in-1 क्रिकेट क्लासिक फेस्टिवल खासदार चषक वर्ल्ड मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। हमारे बीच पॉइनियर के असगर अंसारी, खालिद पावले, नाजिम मद्दू, खालिद और खान साहब, इन सभी का हम इस्तेकबाल करते हैं। एमपी ट्रॉफी 2017 में ओबीसी सेल सचिव राजूजी बेलेकर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। असगर अंसारी, खालिद पावले और साथ ही साथ नाजिम मद्दू, आपका हार्दिक स्वागत है। यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे, लॉफ नेट फटका सरळ चेंडूला भिरकावून दिला वाईड ऑफ लॉंग अंश मारच्या षटकार, कॅल्क्युलेट षटकार, अगदी तोडून मापून मारलेला षटकार। कहा था ना मैंने कि इनके सामने हवा काम करती है ना दवा काम करती है। क्या खूबसूरत शॉट खेला है सचिन गायकवाड ने, इज द की प्लेयर। निश्चित की ऑफ सक्सेस विजयाचं सूत्र जर न्यू किंवा पिंपलनेर संघाचं बघितलं आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता। चेंडूला लॉफ केलं होतं, कुठलीही संधी नव्हती, क्षेत्ररक्षक बनला होता प्रेक्षक, कारण चेंडू गेला होता शिमारच्या षटकार। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहता क्रिकेट लाज ऑफ विथ शेलुमाता ओव्हल अँड मराठा पंजाब खासदार चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। वेलकम आसिर आणि वेलकम पाईक, आपलं हार्दिक स्वागत आहे। पायनेर संघाचं आगमन झालेलं आहे। पायनेर संघाचं त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण पाठीराख्यांचं हे हार्दिक स्वागत। शेलुमाता क्रीडा मंडळ वड आणि मराठा पंजाब
स्पोर्ट्सच्या वतीने दिनेश मुंडेरा यांकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मात्र कार्पेटचे सर आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सचिन हा पोहोचता विवाहित का 14 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. पॉवर शेलार संघ यावर्षी या सीझन मध्ये 2 वेळा रनर ठरला होता. अग्रजा चषक पिंपळास आणि याच ग्राउंडवर 15 मध्ये कालेर चषकामध्ये. समीर स्पोर्ट्स न्यूयॉर्क पिंपळनेर संघ यावर्षी एकदा रनर ठरला होता एकता सारंगाव चषकामध्ये. या दरम्यान 60 ग्रुप टेमघरपाडा यांच्याकडून खासदार चषक 2017 साठी बेन्स कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 32. आपण जो सामना पाहतोय पॉवर शेलार विरुद्ध न्यूयॉर्क पिंपळनेर या दोन संघादरम्यान. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूने बसायचं आहे आणि एका कोचने बसायचं आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपणास विनंती आहे यानंतर होणाऱ्या प्रत्येक सामन्यावर लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कर्णधाराने आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती प्रेक्षक गॅलरी आहे त्या ठिकाणी जाऊन आपण बसायचं आहे. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा प्रकारे बडी बसली जाल में फसती हुई. मोठा फलंदाज रेकॉर्डच्या रूपाने. आजा तू लाव. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय की चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा आलेला होता. लिव्हिंग एज आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल घेतलेला आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता पॉवर सेलारला होती ती विकेट्स मात्र प्राप्त केलेली आहे. फ्लड लाईन ऑन होत आहेत. आपण पाहतोय बंद्र्या मारुती क्रीडा नगरी थोड्याच वेळानंतर दुधी प्रकाशाने नावून निघणार आहे. दिवस रात्र डे नाईट ही स्पर्धा खासदार चषक 2017 शिवमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड आणि मराठा पंजाब स्पोर्ट्स क्लब यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि या महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय पॉवर सेलार विरुद्ध न्यू एकवेरा पिंपळनेर. पण मात्र थोडंसं सुरुवात चांगली होती केली होती सचिन याने. 3 षटकार मारले होते आणि तब्बल 6 चेंडूचा सामना केला आणि 20 धावांची खेळी केली होती. संघाला एक मोठ्या धावसंख्येमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात झेलबाद झालेला आहे. प्रश्न येतोय शेवटचे षटक घालण्यासाठी. बंदरावरती काल्लेर मंदिराच्या टोकाकडून सामनाकारी फलंदाज उत्तम स्वतः संघाचा संघनायक आहे. यावेळी मात्र चेंडूला स्वंग केलेलं आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक कारण चेंडू जातोय डीप मिड विकेट शिमारी षटकार. होते ते आपण पाहतोय 38 धावा.
थोड्याच वेळात आता दुधी प्रकाशाने नाहून निघणारे बंदरावती काल्हेरी ग्राउंड आणि दिवस रात्र स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. 1 मार्च पासून दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 26 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावपलकर झलकले गेलेले आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज उत्तम पुन्हा एकदा चेंडूला मिडविकेट रिजन मध्ये टोलवलंय. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गवळी सर निमिलन पायगाव 40+ संघाचे आगमन झालेलं आहे. अतिशय मनोधैर्य वाढलेलं आहे कारण पहिला सामना अतिशय दिमागात जिंकला होता. 58 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. त्यामुळे संघाचं थोडंसं मनोधैर्य वाढलेलं आहे. त्यांच्याबरोबर पाठीराखे सुद्धा जास्त प्रमाणात आलेले आहेत. भादोड संघाला पराभूत केलं होतं MLA ट्रॉफी मध्ये. जो पराभव झाला त्या पराभवाची परतफेड केली होती या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. या ठिकाणी पिंपळनेरवरनं मितेश पाटील यांनी न्यू इक्वेरा पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ओळीवरनं नवनिर्वाचित पोलीस पाटील वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खास करून मराठा पंजाब संघाला तसेच या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. फ्लड लाईट्स आमच्या चालू झालेल्या या दरम्यान 1 धाव पूर्ण फक्त एका जवळ समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होती ती 40. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना एक न्यू वेगवेगळा पिंपळनेर संघ पावडे शेलार या संघाविरुद्ध. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण बघत आहेत. सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि बरोबर 5 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यावेळी मात्र यार्करला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता गवळी सर गोलंदाजामार्फत. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अजय गायकवाड न्यू इक्वेरा पिंपळनेर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 41. 41 लॉस फॉर द 4 विकेट्स. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे चकला गेला होता. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज चिकी रन्स. धावसंख्या सिंगल निवडून होती. 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं जातंय पॉवर शेलार या संघासमोर. आपण सिटी क्रिकेट मधला 13वा आणि ग्रामीण क्रिकेट मधील 16वा महासंग्राम मित्रांनो पाहत आहोत. 14वा महासंग्राम कालपासून सुरू झालेला आहे. निश्चितच परशुराम टावरे स्टेडियमवर कैफी आझमी ट्रॉफी. अल्पेश पाटील यांच्याकडून सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि आपण जो आदित्य ठाकरे चषक पाहणार आहोत त्या ऑर्गनायझिंग कमिटीचे चीफ आहेत अल्पेश पाटील. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. कारण 16 तारखेपासून 16 मार्चपासून आदित्य ठाकरे चषक या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 16 ते 27 मार्च 16 मार्च 27 मार्च ची दापोडक क्रिकेट क्रीडानगरी आहे आणि त्या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असणार आहे गवळी सर. त्या स्पर्धेमध्ये भिवंडी ओपन, ठाणे जिल्हा ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, सिटी भिवंडी असे सामने खेळवले जाणार आणि ती स्पर्धा दिवस रात्र डे नाईट स्पर्धा असणार आहे. 16 मार्च ते 27 मार्च या दरम्यान त्या स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे. युवा नेते दिना पाटील आयोजित आदित्य ठाकरे चषक 2017चं. युतिका स्पोर्ट्स आणि मयुरेश एंटरप्राइजेस दोन्ही संघ कर्णधार आणि नाणेफेकीसाठी
मान्यवर कक्षासमोर यायचंय. युतिका स्पोर्ट्स आणि मयुरेश एंटरप्राइजेस. युतिका स्पोर्ट्स आणि मयुरेश एंटरप्राइजेस. अति सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय VIP कक्षामधून हेमंत डेकोरेटर्स. नक्कीच प्रशंसा करायची ते हेमंत मिटकर यांची कंटेंट संपूर्ण VIP शामियाना प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था मंडप अँड डेकोरेट क्षेत्रातील एक मोठं नाव. भरत पाटिल फैम टीम युतिका स्पोर्ट्स के कैप्टन. VIP कक्षा आपण पाहू शकता. भरत पाटिल फैम टीम युतिका स्पोर्ट्स के कैप्टन. सूरज केने मेरी आवाज सुन रहे हो तो आपको टॉस के लिए आना है. युतिका स्पोर्ट्स के कैप्टन सूरज केने. युतिका स्पोर्ट्स संघाचे कर्णधार यस, जो टॉस होगा वो या तो इस मैच की समाप्ति के बाद होगा या 2 ओवर के बाद, 3 ओवर के बाद होगा. आइए हम आपको लिए चलते हैं कमेंट्री बॉक्स में. त्रेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. एक चांगलं लक्ष्य आहे. आपण जर आवश्यक धावगती बघितली आस्किंग रन रेट जवळपास 11च्या घरात. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात खासदार चषक 2017 आणि या स्पर्धेचा आजचा 6वा दिवस. भव्य दिव्य अशी स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा द्वंद्व, बॅट आणि बॉलचा संघर्ष अगदी क्षणोक्षणी बघायला मिळतोय. न्यू इग्वेरा पिंपळनेर आणि पॉवर सेलार दोन संघामधील सामना आणि 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. न्यू इग्वेरा पिंपळनेर संघाचे कर्णधार उत्तम. आपलं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे उत्तम लावतायत ते बघायचं आहे. कारण या मैदानाचा विचार जर केला सुभाष धुमाळ तर मी तर म्हणेन की एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. चॅलेंजेबल स्कोर नाही, समाधानकारक धावसंख्या आहे. एक मात्र आहे की गोलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मात्र संघर्ष बघायला मिळेल. निश्चितच गवळी सर पूर्णपणे आपल्या मताशी मी सहमत आहे. पॉवर शेलार आणि न्यू इग्वेरा पिंपळनेर या दोन्ही संघांचं चांगलं प्रदर्शन यावर्षी राहिलेलं आहे. मात्र एक वेळा न्यू इग्वेरा पिंपळनेर संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती एकता चषकामध्ये, ज्यावेळी त्यांना गावदेव अंजूर संघाने पराभूत केला होता. तर पॉवर शेलार संघाने यंदा 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रथम अग्रजा पिंपळा चषकामध्ये जिथे त्यांना चेरोबा कोण बी संघाने पराभूत केला होता आणि याच ग्राउंडवर एकविरा मानकुले संघाने त्यांना पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. आपण हे पाहू शकता दृश्य, बंदिरा मारुती काढलेले क्रीडा नगरी आणि हे मैदान दुधी प्रकाशाने नावून निघालेले फ्लड लाईट. कारण दिवस रात्र प्रकाश जोडतील ही स्पर्धा खासदार चषक 2017 अति सुंदर शाम्याने या ठिकाणी उभारलेली आणि प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज हरेश. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचित. बिग ब्लो, मोठा धक्का म्हणता येईल. कारण पहिला चेंडू होता अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता आणि रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आकाशाचा अंगलट आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड तिफळाची झालेला आहे आणि हरेश पाटील याला पहिली महत्वपूर्ण सफलता मिळाली. मी तर म्हणेन गवळी सर एक चुकीच्या फटक्याची निवड केली होती. अगदी पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि क्लीन बोल्ड पहिला हादरा बसतोय पॉवर शेलार संघाला. सुभाष धुमाळ हे विसरून चालणार नाही की अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू अतिशय अप्रतिम होता. यॉर्कर चेंडू होता आणि त्याला रिव्हर्स चेंडू. खरं तर यॉर्कर चेंडूचा सन्मान करायचा असतो, डिफेन्स करायचा असतो, तशा प्रकारे प्रयत्न झालेला नाहीये आणि पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पहिली सफलता
मिळते. ज्याप्रमाणे सुरुवात हवी आहे न्यू केरा पिंपळ संघाला ती मात्र मिळते. निश्चित एक मोठा फलंदाज इन्फॉर्म फलंदाज बहादूर पैलूमध्ये परतलेला आहे. आकाश वारगडे यावर्षी 2 वेळा मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू आहे. हरीश संघाचा कर्णधार कल्पेश आलेला आहे. बाउन्सर चेंडू होता, पडल्यानंतर बाउन्स झाला होता, सरळ निघून गेला होता तो यष्टी रक्षकाच्या हातात. दीर्घाच्या रूपात चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाजाने हरीश याने. हरीश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावर मात्र अपील केले जाते कॉट बँचचं आणि याचबरोबर दुसरा धक्का. आज लख सूर्यप्रकाशात 50 पेक्षा जास्त धावांचं लक्ष सहजगत्या पार होत होतं. आज मात्र आता 43 धावांचं लक्ष आहे. पण सुरुवात जर आपण बघितली एक डळमळीत झालेली आहे सुरुवात, कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. आणि त्याचं कारण आपण पाहतोय सिल्वर ऑफ भिवंडे, मिचेल जॉन्सन ऑफ भिवंडे, हरीश पाटील याची गोलंदाजी. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मिचेल स्टार्कची भीती आहे अजूनही भारतीय फलंदाजांना. निश्चितच उद्यापासून हा दुसरा टेस्ट सामना खेळला जाणार आहे. हरीश याला मात्र अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू, डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुदैव म्हणता येईल. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावलेला नाहीये. संघाचा प्रमुख तारणहार फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर दिनू, संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे दिनू. अष्टपैलू खेळाडू तालुका क्रिकेट मधील. याला मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र मिळते. पंचांचा 22चा इशारा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळतोय हरीश आणि खास करून चेंडूला उंची देतोय, हे फार महत्वाचं आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय हरीश पाटील. अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवर शेलर संघाला बॅकफुटवर ढकललेलं गेलेलं आहे. अगदी बरोबर. फक्त 1 धाव, ती 22च्या रूपाने अजूनही बॅटला मला वाटतं चेंडूने स्पर्श केलेला नाहीये. हरीश यावर स्लॉक स्टिपच्या अंदर फटका खेळलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमापार षटकार. उत्कृष्ट फटका आपण पाहतो. न्यूझीलंडच्या जेसी रायडरच्या अंदाजाने फटका खेळला गेला होता विनीत मार्फत. तगडा फलंदाज आहे आणि तगडा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाने धावसंख्या आत्ता मात्र वाढते. धावसंख्या वाढून होती ते 7. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे कोपरगावचे माजी सरपंच जगदीशजी पाटील, ते ठाणे जिल्हा बीजेपीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2017 मध्ये शिळूमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड आणि मराठा पंजाब यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय पॉवर शेलर या संघाची 2-7. एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, मात्र एक जो षटकार लागलेला आहे त्यामुळे थोडासा जो मानसिक दबाव निर्माण झाला होता त्याच्यातून बाहेर पडण्याचा थोडासा गावीन आपण थोडासा प्रयत्न झालेला आहे पॉवर शेलर संघाचा. कारण शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारला होता, विनीत त्याने मारलेला होता. निश्चितपणे आकाश वारगडे ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये एक विक्रम प्रस्थापित केला होता. अग्रजा चषक पिंपलास मध्ये बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सौरभ गांगुलीने असा कारनामा केलेला आहे. मात्र आकाश वारगडे हा पहिल्या चेंडूवर बाद होऊन पैलूमध्ये परतलेला आहे. त्यानंतर पाहूया या षटकाने धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7. हनुमान पाटील जे 40+ आधारस्तंभ आहेत न्यू इकरा पिंपळनेरचे, यांनी न्यू इकरा पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे. सध्या तरी ऑल इज वेल आहे. योगेश यावेळेला मात्र ड्राईव्ह केला, गुन्ह्याच्या वरनं अपील केलं जात आहे.
धावबादचा अपील केलं जात आहे, मात्र पंचांवर त्याचा कुठल्याही प्रकारे प्रभाव नाही. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या होते 8. पंचांचा निर्णय अंतिम राहिला. पंचांची कुठल्याही प्रकारचं कमेंट्स करायचं नाही. अंपर डिसिजन इज लास्ट डिसिजन बिकॉज अंपर इज बेस्ट जज. 8 धावसंख्या झालेली आहे. समोरचे लक्ष आहे 43 धावांचं लक्ष आहे. सुभाष जमला आपण पाहतोय 43 धावांचं लक्ष आहे. दोन बलाढ्य संघामधील सामना न्यू इक्वेरा पिंपळनेर आणि पॉवर सेलार. दोन क्षेत्ररक्षक फक्त सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. योगेश याला मात्र अपील केले जाते आणि ह्याच बरोबर पायचीच्या रूपाने फलंदाज बाद. यस, थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पायावर चेंडू आदळतोय. अपील केलं जाते योगेश आणि सहकाऱ्यांकडून आणि पंचांचा इशारा होते फलंदाजाला खेळपट्टी सोडून जाण्याचा. बिग ब्लो, मोठा धक्का बसतोय. तिसरा फलंदाज बाद होते आणि विनीत ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. कारण विनीत याने एक षटकार मारला होता आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल अशा अपेक्षा ज्या झाल्या होत्या त्या मात्र संपुष्टात आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्या 8. 3 बाद 8. नवीन फलंदाज हरिकेश येतोय. हा एक चांगला खेळाडू आहे पॉवर शेलार संघाचा. मात्र 3 फलंदाज बादून पेवलेमध्ये परतलेले आहेत. योगेश एक वेगवान गोलंदाज आहे. याला मात्र फोर्स केलेला आहे चेंडूला. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आगमन झालेल्या व्हॉइस ऑफ वसई, वसईचा बुलंद आवाज, आमचे सहकारी समालोचक संदीप मोरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. म्हणजे अतिशय उत्कृष्ट षटकार आपण पाहतोय. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे चांगला इन्फॉर्म फलंदाज आहे हरिकेश. या सीझन मध्ये पॉवर शेलार संघासाठी याही फलंदाजाने चांगली फलंदाजी केलेली आहे. अजून एक चांगली जोडी पॉवर शेलार संघाची आपण पाहतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये सचिन हा एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स कंपेनर दिनेश भोईर याचं येणं बाकी आहे. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे पॉवर शेलार या संघाची. 14 धावा झालेल्या आहेत. संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष. योगेश याला मात्र धावबाद करण्याची संधी होती, प्रयत्न केलेला नाहीये. सरप्राईज आहे. निश्चितच शॉर्ट थर्डमॅन च्या क्षेत्ररक्षकाने कुठला प्रयत्न केला गेला नव्हता. थोडा वेळ असं वाटलं होतं हा क्षेत्ररक्षक आहे की प्रेक्षक आहे. 1 धाव मात्र मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 15. 43 धावांचं लक्ष आहे. संदीप मोरे आमच्या समालोचक कक्षामध्ये 43 धावांचं लक्ष न्यू इक्वेरा पिंपळनेर संघाने ठेवलेलं आहे. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑनला होते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते. दिनू या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची. 1च धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या होते 16. 43 धावांचं लक्ष आहे. सुभाष धमाल सुरुवातीला असं वाटलं की 43 धावांचं समाधानकारक, मात्र ज्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे, हारेश याने गोलंदाजी केली होती, त्यानंतर योगेश सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळतोय. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 16. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. योगेश यावर पुन्हा अपील केले जाते आणि ह्याच बरोबर 4था फलंदाज बाद होतोय. पायचीच्या रूपाने फलंदाजी हरिकेश याची खेळी संपुष्टात.
ज्यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे गोलंदाजाने विकेट टू विकेट जास्त करून गोलंदाजी केलेला आहे आणि त्याचं बेनिफिटही मिळालेलं आहे न्यूग्रा पिंपलनेर या संघाला. तर चौथा फलंदाज बाद झालेला आहे आणि 2 षटकांचाही खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये हरीश यांनी 7 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले आहेत. योगेश यांनी सुद्धा अगदी हरीशच्या पावलावर पाऊल ठेवून 9 धावा देऊन 2 फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेले आहेत. 4 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही जे लक्ष्य आहे 43 धावांचं लक्ष्य आहे. जिंकण्यासाठी अजूनही 2 षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे अचूक टप्पा लाईन लेंथ आणि वेगात जी गोलंदाजी झाली त्याप्रमाणे गोलंदाजी होते की मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये चौफेर फटकेबाजी करून सेलार संघ आपली पॉवर दाखवतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. नवीन फलंदाज नयन भोईर येतोय ज्याने ग्रामीण क्रिकेटमधील 6वा गोल्डन चौकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता जय बजरंग गोडसे चषकामध्ये, ज्यावेळी जय हिंद देवरुंगा संघाविरुद्ध 3 धावांची आवश्यकता असताना या फलंदाजाने गोल्डन चौकार ठोकला होता आणि पॉवर शेलार संघाला विजय संपादन करून दिला होता. गोलंदाजी मार्गला गोलंदाजी येतोय नयन आणि नवीन फलंदाज आपण पाहतो नयन पॉवर शेलार संघाकडून. मात्र स्ट्राईकला दिनेश. 43 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पॉवर शेलार या संघाला. याच मैदानावर पंधरावती कालेर आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. क्षेत्ररक्षण फैलावलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षक अजूनही 20 सेफ मध्ये शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगला तैनात केले गेलेले आहेत 30 सर्कल मध्ये. यावेळी मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय स्ट्राईकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. डे नाईट दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला दिवस रात्र सामना ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला गेला होता 17 फेब्रुवारी 1985 मध्ये. यावेळी मात्र फंटपूर मारण्याचा प्रयत्न, लॉंग शाफ्ट सीमारेषेकडे चेंडू जातो सीमारेषेवर चौकार. मध्ये येणाऱ्या मात्र गॅप मधून चेंडू जातोय फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. वेलकम बाउंड्री. निश्चितच सेलर संघासाठी सुस्वागतम हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची आवश्यकता आहे. धावा मग त्या कशा येऊत. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अजूनही सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये 50-50 अवस्थेमध्ये काही होऊ शकतं. आज सगळेच सामने रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले जात आहेत. खास स्पर्धा आहे. खासदार चषक आणि खासदार चषकामध्ये खास सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 21. 21 लॉस फॉर द 4 विकेट्स. 43 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पॉवर शेलार या संघाला. यावेळी मात्र जागरण खेळण्याचा प्रयत्न, डोळे मिटून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे मिटून फक्त तुम्ही स्वप्न पाहू शकता. आणि सचिन तेंडुलकर सरांनी म्हटलं आहे स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांचा पाठलागही करा. ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत. नयन मुंडरे यांकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुटवरचा अभाव बद्दल आले ते क्रिकेटमधील एक महत्वाचा फॅक्टर.
त्याचा अभाव जाणवतोय. तुम्हाला कुठलाही क्रिकेटचा फटका खेळायचा असेल तुमचं पद्धत तर फुटवर्क खूप महत्वाचं असतं. तालुका क्रिकेटचा विचार केला तर एकमेव नंबर 1 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय देवेन उर्फ पप्प्या खारेक. फुटबॉलच्या बाबतीत नंबर 1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर बघायचं तर अव्वल फलंदाज ब्रॅन लारा वेस्ट इंडिजचा विश्वविक्रम आहे, ज्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 501 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नाबाद 400 धावा पटकावलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघतो 21 धावा धावपलकर झलकलेले आहेत. अजूनही नयन यावेळी मात्र आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा षटकार. बॉक्स स्वीप खेळला होता, शफल क्रॉस झाला होता आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सफल क्रॉस झाला होता अक्रॉस द लाईन आणि स्लॉक केलं होतं चेंडूला. ज्या फटक्याची आवश्यकता होती पॉवर शेलार संघाला तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहे त्यांनी खुर्चीवर बसून घ्यायचं आहे आणि कुठल्याही प्रेक्षकांनी त्यांच्या सपोर्टर्सने त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. फक्त 11 खेळाडू आणि त्यांचा कोच त्या ठिकाणी बसू शकतात. आमचे मान्यवर कक्ष, मान्यवर कक्षामध्ये आमचे कित्येक मान्यवर अर्थात ज्यांचं आगमन झालं होतं, जगदीशजी पाटील जे कोपरगावचे माजी सरपंच, तसेच BJP ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजूजी बेल्लेकर जे OBC मोर्चा सचिव आहेत, नंदन पाटील यांना सुद्धा पाहू शकता, सुहास पाटील यांनी सुद्धा अपार मेहनत, परेश यांना सुद्धा आपण पाहू शकता, अनिकेत जी मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. सिटी मधील सामना यापुढे होणार आहे. नाणेफेकीसाठी मी आवाज देऊ इच्छितोय युतिका स्पोर्ट्स संघाचा करंदार सुरोज केने आणि मयूर एंटरप्राइजेसचा संघाचा करंदार मयुरेस एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार जगदीश नाईक या ठिकाणी आलेले आहेत. युतिका स्पोर्ट्स संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे. युतिका स्पोर्ट्स सोनाळे संघ कर्णधाराने त्वरित यायचं आहे. 6 चेंडू आणि गवळीसर आपण पाहतोय. आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही, कारण दोन्ही संघ फायटर लढवय संघ आहेत आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही घडू शकते. याआधी आपण 2 सामने पाहिले होते. एकवेळा मानकुले आणि शिलोमात अव्वल नंबर 1चा संघ आणि नंबर 2चा संघ या स्पर्धेमधून बाहेर झालेला आहे. म्हणूनच क्रिकेटला असं म्हटलं जात आहे. शेलूमात अव्वल संघाला त्या 2 धावा न घेणं किती महाग ठरलं त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, केवळ 1च धाव. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 28. पाच चेंडू आणि अजूनही गवळीसर 15 धावांची आवश्यकता आहे. सचिन गायकवाड जो एकता जचक सारंगाव मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता, चांगली गोलंदाजीने चांगली फलंदाजी केली होती. एक वेगळं अस्त्र यावर्षी बघायला मिळते ते न्यू एकविरा पिंपळनेर संघाचं. सचिन गायकवाड खरं तर फलंदाजीमध्ये वाकबगार होता, आता मात्र अष्टपैलुत्व सिद्ध करतोय. युतिका स्पोर्ट्स सोनाली संघाकडून त्वरित यायचं आहे. सचिन बंदरावरती काल्हेरचा मंदिराच्या टोकाकडनं गोलंदाजा बरोबर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज नयन. यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. कवळला जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1च धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ते 29. 4 चेंडू आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. या हंगामामध्ये जयेश पाटील
गावदी ओवले संघाकडून सचिन यांनी न्यू पिंपळनेर संघाकडून चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळी मात्र एक ताकदवर फटका, चेंडूला भिरकावून दिला जातो सीमारेषे बाहेर. ग्लोरियस षटकार. हा दिनूचा अंदाज आहे, आपण पाहू शकता. फोर्स केला होता आणि फेवरेट फटका आहे दिनू याचा, कारण लॉंग ऑन आणि मिड विकेटचा जे फेवरेट फटका आहे दिनू याचा, आणि फोर्स केला होता आणि चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. आता पुन्हा एकदा रंगत 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. हे षटकाराने थोडंसं समीकरण निश्चित पॉवर शेलार संघासाठी सोपं झालेलं आहे. एक्सपिरियन्स कंपेनर असं म्हटलं जात आहे. एक्सपिरियन्स तुमचा अनुभव तुमचा सर्वात मोठा गुरु असतोय आणि अनुभवी एक्सपिरियन्स कंपनीर आहे. जरा पॉवर शेलार संघाचा विचार करता सर्वात अनुभवी असा खेळाडू आपण पाहतोय दिनेश भोईर याला. अल्पेश चौधरी आपले हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आपण गवळी सर बघितलं, चेंडू अनपेक्षितरित्या बाउन्स झाला होता. पुसले गती चेंडूने. सर्वात फास्टेस्ट विकेट पाहतोय. जेवढे मेगायोनं खेळले गेले यंदा त्या सर्व मेगायोनपैकी ही जी विकेट आहे फास्टेस्ट, ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये फ्रत आणि वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन या 2 विकेट फास्टेस्ट विकेट गणल्या जातात, त्याप्रमाणे ही जी खेळपट्टी आहे सर्वात जलद खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली ट्रू. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, त्याचबरोबर पर्थ ही तिची खेळपट्टी फास्ट, त्याप्रमाणे खेळपट्टी बघायला मिळते. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट खेळपट्टी असावी. चेंडू जितक्या वेगाने उसळतोय. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही, काहीही घडू शकतंय. हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवर दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय याचं उत्तर या चेंडू नंतर आपल्याला मिळणार आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय टेम्पल एन कडून. यावेळी अपील केला जातोय. लेग बायच्या रूपाने फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. आणि आता मात्र गवळी सर षटकार जरा लगावला तर सुपर ओव्हर. आतापर्यंत हा 6वा दिवस आहे, सुपर ओव्हर झालेला नाहीये. निश्चितच षटकार जर लगावला तर सामना टाय होईल आणि नंतर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. मित्रांनो आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा अवलंबन करण्यात आलेला आहे. मात्र 40+ जेव्हा संघ खेळतील तेव्हा मात्र चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 40+ साठी चेसिंग कंपल्सरी असणार आहे. मित्रांनो आज 3 मार्च आणि आजच्या दिवशी 2003 मध्ये श्रीलंका आणि साऊथ आफ्रिका यांच्यामधील सामना टाय झाला होता आणि गॅरी क्रेस्टन यांचा तो शेवटचा वन डे सामना होता. पाहूया हा सामना टाय होतोय का. टाय झाला तर हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाणार आहे. सर्व काही घडलं आहे, मात्र सुपर ओव्हर खासदार चषकामध्ये अजूनही झालेलं नाही. एक चेंडू आणि 6 धावा. आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये 13 गोल्डन षटकार झळकले गेलेले आहेत. पहिला गोल्डन षटकार वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांनी चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप यामध्ये झळकवला होता. शेवटचा गोल्डन षटकार याच ग्राउंडवर ज्यापासून गोडसे संघाचा मेघनाथ केनी आणि जरेमरी अलिमगड संघाविरुद्ध झळकावला होता. पाहूया 14 गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळतोय का. अतिशय रंगतदार सामना. शेवटचा चेंडू आणि 7
जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. सचिन टाळ्यांचा आवाज येतोय दोन्ही संघाच्या पाठीराख्यांकडून. स्लिप पॉइंट बघायला मिळते दबाव टाकण्यासाठी. याला मात्र फोर्स केलेला आणि चेंडू जातो वाईड ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि सुपर ओव्हर. सुपर सिक्स लगा दिया था वहां पर. दोन्ही संघ कर्णधाराने आपला गोलंदाज आणि 3 फलंदाजांची नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. आईसीसी का वो रूल खत्म हो गया है. आपको कोई भी गेंदबाज से गेंदबाजी करे, किसी भी बल्लेबाज को भेजे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लावून ठेवायचं आहे. तसंच क्षेत्ररक्षण बदल होणार नाहीये, क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सुपर ओव्हर आतापर्यंत पाहतोय. षटकारांची हॅट्रिक झाली, चौकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि हा पहिला सुपर ओव्हर या स्पर्धेमधला. जो नहीं हुआ था वो भी हो गया. न्यू एकवेरा पिंपळनेर संघाने नाणेफेक जिंकली होती. सुपर ओव्हर हा सामना जर टाय झाला तर मात्र ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली तो संघ विजय घोषित करण्यात येईल. न्यू एकवेरा पिंपळनेर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पॉवर सेलार संघाने आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर त्वरित पाठवायची आहे. सुपर ओव्हरचा सामना आहे आणि आताच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. कॉमेंटेटर संदीप मोरे यांना विनंती की आपण या षटकाचं समालोचन करायचं आहे. निश्चितच सुपर ओव्हर आणि सुपर कॉमेंटेटर. 14वा गोल्डन षटकार गवळी सर या हंगामामध्ये पटकावला गेला. पहिला गोल्डन षटकार निजा गावदे ओले संघाचा जयेश भार्गव स्पोर्ट्सचा कपिल याने दुसरा, जयदुर्गा सुरेश संघाचा संदीप याने तिसरा, जय भोलेनाथ वडनगर संघाचा आदेश यांनी चौथा, हरीश यांनी जय बजरंग गोरशे संघाचा 5वा, ट्रिपल एस कारवले संघाचे रोहित यांनी 6वा, जीवेस दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव संघाच्या यांनी 7वा, दिलीप पाटील बालगोपाल सरवलेवाडा संघाच्या यांनी 8वा, आतिश माले एकविरा मानकुले संघाच्या यांनी 9वा, रुपेश न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा यांनी 10वा, 12वा गोल्डन षटकार आतिश पाटील शेलोमातवाल, त्यानंतर 11वा गोल्डन षटकार झालकोना बेंगरात यांनी 12वा आणि 13वे गोल्डन षटकार झालकोण्याचा रेकॉर्ड आणि 14वा गोल्डन षटकार यंदाच्या हंगामामध्ये गवली सर आपल्याला पाहायला मिळतोय. नयन भोईर एकमेव असा फलंदाज आहे ज्याने गोल्डन चौकार आणि गोल्डन षटकार या हंगामामध्ये ठोकलेला आहे. आज 6वा दिवस आणि षटकार मारून सुपर ओव्हरचा सामना. न्यू एकवेरा पिंपळणे आणि पॉवर सेलार सर्व काही झालं होतं. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, रंगतदार सामने. मात्र सुपर ओव्हर आपण पाहतोय. सुपर ओव्हरचा सामना दोन संघामध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात खासदार चषक 2017 ही स्पर्धा. स्पर्धेमध्ये सर्व घडलं होतं. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, गोल्डन षटकार, सर्व काही झालं होतं. मात्र जे घडायला पाहिजे होतं तेच इथे घडतंय. सुपर ओव्हर. आज स्पर्धेचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी आपण पाहतोय की या सायंकाळच्या प्रहरी इथे सुपर ओव्हर पाहायला मिळतोय. पॉवर शेलार आणि न्यू एकविरा पिंपळनेर या दोन बलाढ्य पारंपरिक प्रतिस्पर्धी संघामध्ये रंगलेली ही स्पर्धा. सुपर ओव्हर साठी
हरीश याला मोर्चे बांधणीवर मुंडोरे एन कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू बीट होतोय फलंदाज. तिसऱ्या पंचांची मागणी होते. थर्ड अंपायर प्लीज. पहिला चेंडू आपण जर पाहिला नक्कीच एक वेगवान चेंडू होता. उजव्या यशांच्या समीप चेंडू जातोय आणि नक्कीच इथे जो फलंदाजी करणारा फलंदाज आहे तो नक्कीच सांगतोय की नक्कीच आम्हाला तिसऱ्या पंचांची मदत ही आवश्यक आहे. विनीत आणि फलंदाज हरिकेश हे दोन फलंदाज आपण पाहतोय सुपर ओव्हर मध्ये नक्कीच आपलं गुणकौशल्य सादर करण्यासाठी मैदानाच्या आत जात आहेत. आकाश कृपया आपण पंचांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधू नका. सन्माननीय अध्यक्ष योगेशजी भोईर यांनी ज्या सूचना दिल्या आहेत पंचांना, कुठल्याही खेळाडूंनी पंचांवर दबाव किंवा पंचांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू नये. फलंदाजांना आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्व सन्माननीय खेळाडूंना विनंती. ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा भिवंडी क्रिकेटच्या एक ज्वलंतपणाची आहे. संदीप मोरे तिसरे पंच जे मैदानात जात आहेत, अनिल घरत आणि विनायक भोईर याची रणजी क्रिकेटमध्ये जी निवड झालेली आहे, विनायक भोईर यांचे कोच आहेत स्वतः, ते पंच म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. अनिल घरत आणि विनायक भोईर यांची रणजी सामन्यामध्ये जी निवड झालेली आहे, अर्नाला सुपुत्र आहेत विनायक भोईर. कॉमेंटेटर संदीप भागोल हे देखील आमच्याशी निगडीत होत आहेत. इथे मात्र चेंडूला इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू आता वळतोय इनफिल्डच्या बाहेर. मात्र तत्पूर्वी इथे पाहिजे 2 धावा, 3 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. संदीपजी बागोल एक उत्कृष्ट समालोचक, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे ते या सामन्याला, या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा करतायत. सर्व कॉमेंटेटर्सना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद संदीप बागुल. 3 धावा येथे दुसऱ्या चेंडूवर प्राप्त होत आहेत. लगेच पंच थोडस गोलंदाजाला थांबवत आहेत. सुरेश दळवी हे मुख्य पंच, तर शिवराम वैद्य हे स्क्वेअर लेग पंच आणि अनिल घरत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अकुलटामध्ये चेंडू बॅकफुटला, तो चेंडूला पूल करतोय. पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल. वाघाची दाढ, फौटला पाड, चेंडू सीमारेष पार. सुपर ओव्हरचा सुपर षटकार. सुपरफुल फलंदाजी ते मात्र सादर करतोय फलंदाज हरिकेश. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 9 वर. अकुलटामध्ये चेंडूची हाताळणी ज्या वेळेला होते त्यावेळेला नक्कीच फलंदाजाने एक संधी प्राप्त होते आणि आपल्या गुणकौशल्याला प्राधान्य देऊन आपल्या अंगी असलेले जे टॅलेंट आहे ते टॅलेंट सादर करण्याची एक सुवर्ण संधी असते आणि त्या सुवर्ण संधीचं सोनं करतोय या षटकाराने फलंदाज हरिकेश. हरीश पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अकुलटामध्ये चेंडू, मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, कारण ज्या वेळेला अकुलटामध्ये चेंडूची हाताळली त्यावेळेला शफल क्रॉस किंवा बॅकफुट पंच हे जास्त प्रमाणात खेळलं जातं एक चांगल्या खेळाडूकडून. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू हरीश. फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल.
शेवटची संधी असेल ती फलंदाजाला आणि शेवटची संधी असेल ती गोलंदाजाला. 9 धावा अंकित होत आहेत एकंदरीत 5 चेंडूमध्ये. फलंदाजी करताना पॉवर शेलार या संघामार्फत सुपर ओव्हरचा सामना आहे. हरीश पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट चेंडू पळतोय मिड ऑफ मध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. शिकणे भिवंडीतील एक आगरी कवी, एक चांगला लेखक आणि एक चांगला समालोचक, चांगले गुणसंख्या लेखक. 10 धावा अंकित होत आणि 11 धावांचं इथे टार्गेट उद्दिष्ट सामोरं ठेवलं होतं ते पॉवर शेलार या संघामार्फत, निवेकवीरा पिंपळनेर या संघामार्फत. आपण बघतोय यापुढची लढत असेल ओपन पूल मधील आणि ओपन पूल आपण ज्या वेळेला पाहतोय त्यावेळेला 2 बलाढ्य संघ एका बाजूला आपण पाहतोय युतिका स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मयुरेश एंटरप्राइजेस. 2 नामांकित संघ आहेत ओपन क्रिकेट मधील. आज बऱ्याचशा संघांना प्रभावित केलं. आपण एकविरा मानकोली या संघाला पराभूत होताना पाहतोय. त्याचप्रमाणे शिवमता वळ हा संघ एक निर्णायक अवस्थेमध्ये पराभूत ठरतोय. चेंडू शिल्लक आहेत आता सुपर ओव्हरचे 6 ओव्हर, 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये या सुपर फुल ओव्हर मध्ये 11 धावांचं उद्दिष्ट असेल बूम बूम सचिन याच्याकडे. पाहिजे सचिन कशा पद्धतीनं या फलंदाजीला प्रत्यय देतोय सचिन गायकवाड. तर पॉवर शेलरची कशा पद्धतीनं पॉवरफुल रणनीती असेल. आपण पाहतोय दिवस रात्र भिवंडीचं वैभवशाली क्रिकेट खासदार चषक 2017 ही स्पर्धा. आज स्पर्धेचा 6वा दिवस. 6 दिवसापासून नक्कीच आमच्याशी निगडीत असलेल्या सर्व सन्माननीय आदरणीय मायबाप क्रीडा रसिकांचं सन्माननीय आयोजक योगेजी भोईर साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. पॉवर शेलर संघाने नक्कीच एक चांगलं टार्गेट दिलंय या सुपर ओव्हर मध्ये. कारण आपण पाहतोय की ज्या वेळेला सुपर ओव्हर घडतं त्यावेळेला नक्कीच कधी कधी धावा ह्या पोषक प्रमाणात अर्जित केल्या जातात. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा मी विनंती करतोय पॉवर शेलार या संघाला. पॉवर शेलार संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. सलामीवीर जोडी निवेकवीरा पिंपळनेर संघ आपण लगेच मैदानाच्या आत पाठवा. समीर तांगडी यांच्याकडून आकाश गायकवाड निवेकवीरा पिंपळनेर संघाचा खेळाडू आहे, त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा येतात. धन्यवाद. आपण बघतोय मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय जगदीश पाटील साहेब आहेत, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. इंद्रपालजी भोईर आपण बघतोय मंडळाचे सल्लागार आहेत आणि एक प्रसिद्ध उद्योगपती देखील भिवंडी तालुक्यातील आणि त्यांचं देखील इथे शुभागमन होतंय. त्यांचं आम्ही मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय आयोजक योगेजी भोईर, शिवमता वळ आणि मराठा पंजाब यांच्या विद्यमान आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेत हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय एक ऑलराऊंडर खेळाडू कॉलेज संघाचा नंदन पाटील हे देखील विराजमान. विनंती असेल सामना लवकरात लवकर स्टार्ट व्हावा. पंच थोडस वेळेच्या बाबतीत आपण ह्या क्षणीपासून तर पुढच्या नक्कीच येणाऱ्या सर्व सामन्यांसाठी वेळेच्या बाबतीत काटेकोरपणाने प्रत्येक खेळाडूला आपण आग्रहपूर्वक विनंती करायची आहे. सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर साठी 11 धावांचं उद्दिष्ट असताना सुपरफुल फलंदाज सचिन ज्याच्याकडे पॉवर जास्त आहे. महिंद्रा स्पोर्ट्स
ओपन क्रिकेटमधील खेळणारी जोडी आपण पाहतोय हरीश आणि सचिन. मात्र नक्कीच घरच्या संघासाठी न्यू पिंपळनेर संघासाठी योगदान देण्यासाठी महत्वाची खेळी करण्यासाठी इथे सुपर ओव्हरसाठी 11 धावांचं उद्दिष्ट असताना मैदानाच्या आत आमचा मान्यवर कक्ष सन्माननीय हरिश्चंद्र भोरी साहेब, ठाणे पालघर विभाग ओबीसी मोर्चा आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे जगदीशजी पाटील पहिला चेंडू. आता मात्र फुलटा चेंडूला खेळतोय कव्हर वरून सरळ षटकार येतोय. सहा धावांनी ती सचिन आपलं खातं करतो या सुपरफुल षटकात. आता मात्र बीट केलं तोय मात्र उजव्या शेनच्या थोडीस बाहेरचा चेंडू वाईटचा चेंडू दबाव जाणवतोय या गोलंदाजावर. 7 धावा एका चेंडू मध्ये खर्च होत आहेत गोलंदाज आकाश या गोलंदाज मार्फत. सचिन आणि हरीश ही जोडी 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5-4 असं समीकरण. युतिका स्पोर्ट्स आणि मयुरेश एंटरप्राइजेस दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. यापुढचा ओपन पूल मधील लढत सामना. आकाश पुढचा चेंडू फुलटा चेंडू सरळ चेंडूला स्ट्रोक स्वीप करतोय आणि सरळ सुपरफुल षटकार अर्जित करून विजय संपादन करतोय सुपरफुल फलंदाज सचिन गायकवाड. ग्रामपंचायत कर्मचारी काल्लेर वल ग्रामपंचायत कर्मचारी वळ नक्कीच आपण गाडी आतमध्ये घ्यावी. सामनावीर सचिन सुपरफुल षटकात सुपरफुल फलंदाजी आणि नक्कीच जो पहिला सामना झाला होता त्यामध्ये सुपरफुल फलंदाजी सचिन गायकवाड याचं नामांकन होते सामनावीर या पुरस्कारासाठी. सुरुवातीला सुद्धा खेळताना एक 6 चेंडूमध्ये 20 धावांची तुफानी खेळी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा तब्बल 2 षटकार मारून सुपर ओव्हर मध्ये आपला विजय साकारलेला आहे. कहा था ना कि बैट्समैन के सामने ना हवा काम करती है ना दवा. जगदीशजी पाटील कोपरगावचे माजी सरपंच तसेच बीजेपी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन गायकवाडला प्रदान करायचा आहे. ये देखिए ना उनके सामने आज हवा ने काम किया ना गेंदबाजी की दवा ने मैच को जिता दिया उन्होंने. सचिन याने अतिशय उत्कृष्ट विस्फोटक फलंदाजी केली होती. आज गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. अष्टपैलू कामगिरी केली आहे. वेल प्लेड सचिन अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मैच. आइए दोस्तों सिटी क्रिकेट की तरफ हम आपको लिए चलते हैं. खेलने वाली टीमें संजय मात्रे फैम टीम मयूरेश स्पोर्ट्स और उनके साथ युतिका स्पोर्ट्स भरत पाटिल फैम टीम. ऑल द बेस्ट संदीप तरे एंड ऑल द बेस्ट वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक. माननीय श्री जगदीश पाटिल जी, मैं आपसे निवेदन करता हूं कि आपके हाथों से हम इस टॉस को अंजाम देने जा रहे हैं. पांच ओवर का मुकाबला रहेगा. सुस्वागतम.